रामाच्या नावानं दगड तरले ह्याच्यात नवत नाही. रामाच्या हातानं दगड पुढले रामाच्या नावानं तरले. ही बातमी लंकेत गेली. 2 मिनिटं घेतो. 2 मिनिटं म्हणता 3 वाजविणार आहे. सुट्टी देणार नाही. त्या जनार्दनाचं एक ओळ राहिली. संपत असलं. रामाच्या नावानं दगड तर ते बातमी लंकेमध्ये गेली. राजा रावणाचे सैनिक पैलवान ते सगळे घाबरले. आरमले त्याच्या नावानं हातानं दगड करते. आपल्याला ते एका बाणात मारून टाकेल. रावण बुद्धिवान होता. रावणाला पापी म्हणायला आपली लायकी नाही बरं. रावणाला 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत होते. त्याने सीता चोराचं नाटक केलं का? उद्धार करून घेण्यासाठी केलेलं नाटक होतं. नाटकामध्ये एखादा नट खलनायकाची भूमिका करतो. खलनायकाची भूमिका कळते ना. कोणाला मारणं कोणाला अत्याचार करणं. तो वैयक्तिक जीवनामध्ये तो माणूस वाईट नसतो. तर त्याला ती भूमिका करावी लागते का? वरतून गावीन नामाने. आणि तो रावण मग सैनिकाचं मन खचलं. खचल्यावर म्हणला आपलं जर सैनिक खचलं तर हे तर आपल्या आताच मारतंय. मग पॉलिटिक्स कळते. पॉलिटिक्स म्हणजे राजकारण मराठी सांगतो. ते म्हणला आपली पार्टी जर पडती म्हणावं मग सगळ्या तिकडे पक्षात जाते. गावराची गरज नाही म्हणला. सगळे आपलेच येते. रावणाचं सांगतो मी. रावणाचं इथं नाही. रावणाचं मग ते म्हणजे कसं काय? त्याच्या हातानं रामाच्या वानराच्या हाताने दगड करतात. पट्ट्याच्या हाताने सुद्धा दगड करतात. म्हणला राक्षस म्हणले तुमच्या हातानं बघा मला रामापेक्षा कमी कमवलं मी. माझ्या हाताने सुद्धा दगड करतात. ते म्हणजे खात्री बघावं लागला. आमचा विश्वास नाही. ते म्हणजे चला ध्यान लावला. सगळे सैनिक गाववाले घेतले. समुद्राच्या कडेवर आला. एक एवढा मोठा दगड घेतला. दगड असा तोंडाजवळ घेतला. उचलून 2-4 जण गेला. तोंडाजवळ घेतला. खडबड खडबड केलं. समुद्रात दगड टाकला. दगड तरणार. माझ्याकडे काय बघता? रावणाच्या हाताने लोक म्हणले उचलणारी मध्ये दगड डुप्लिकेट असं. दुसरा ना 10 दगड टाकले. छेड मारा. 10ची 10 तरले. काय लोक खुश. रामाचं काय खरं नाही. राजा रावणाच्या हाताला दगड करतात. जय राजा रावण की. तुम्ही म्हणू नका पुन्हा आपल्याला जय जयकार करीत लंकेत गेले. लंकेत गेले. त्याला सुख सारांना पुढे पडलं. बायकोला म्हणून आरती घेऊन ये. आवडती कोण होती? मंदोदरी. मंदोदरी आरती घेऊन आली. आरती घेऊन रस्त्यामध्ये वळलं. हाताला धरला. कोण? दादा किती लायकी जायची बाजूलाच माहिती. किती राम नाही सांगू दे. दादा किती श्याम आहे का? तिने हाताला धरला. पारमध्ये झाला. काय बनवले लोक नाचतील काय पागल का? समुद्रात माझ्या हाताने समुद्रावर दगड करते. ती म्हणजे मला खरं वाटत. मला खरं वाटत नाही. म्हणले तुमच्या सारख्याच्या हाताने मला मला म्हणती. म्हणजे मलाच माहिती आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे. तुम्ही रोज एकाची चूर्ण आणतात आणि तुमच्या हाताने दगड जगत कुणाला की म्हणला. मला तुला सांगतो बाहेर बोंबलायचं नाही. कुणाला काय तुला ही गोष्ट बाहेर सांगायची नाही. म्हणजे मग कसे तरले मला सांगा. मला सांगतो फक्त कुणाला सांगायचं नाही. मला सगळे उचलून आणून दिला. माझ्या जवळ घेतला. असा छातीवर घेतला आणि दगडाला सांगितलं पाण्यात बुडशील तर तुला रामाची शपथ आहे. टाकला मला. म्हणजे मग काय करते मला पाण्यावर तरला. आणि मग येडी लोक लागले मला नाचायला. काय सांगायला तुम्हाला? दुनिया झुकती है मगर झुकाने वाला चाहिए. सारे झुकने वाला लवकर आरती कर. म्हणजे काय करायचा? राम नामे
नाथ बाबा पहिल्या शरण कुणाला एका जनार्दना आता यावेळी शरण कुणाला म्हणले श्रोत्याला सगळ्या ऐकणाऱ्याच्या पाया पडतो म्हणले ऐकणाऱ्याच्या म्हणजे तुमच्या माझ्या नाथ बाबा ज्याच्या घरी 36 वर्ष देव पाणी भरीत होता ती आपल्या पाया पडे का बुडते हे जर लगे खरे येतो बुडायला लागले वाईट व्हायला लोकांनी जसं वाईट व्हायला लागले तिथं जाऊन चांगलं करायचा प्रयत्न करतो तो ती साधू ओळखावा देवतेची जाणावा जर लोकांची मजा बघणारा माणूस असेल तर तो साधू नाही अजिबात नाही मग नातानी सर्व लोकांना शरणागती पत्करली बाबा जर या लिहाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर काहीच करू नका इथं रामायण वाचायचं शिकायची गरज नाही आता सांगायचं शिकायची गरज नाही फक्त ऐकायचं माऊलींनी सुद्धा सांगितलं येथे अवधान एकले दिले मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका बघा माझं नाही माऊलींनी सांगितलंय वाचणाराला सांगणाराला ऐकणाराला पाणी वाढणाराला चटाया टाकणाराला स्वयंपाकामध्ये स्वयंपाक पंक्तीत वाढणाराला पात्र उचलणाराला आलेल्या वारकऱ्याला तांब्याभर पाणी देणाराला सारखं पुण्य मिळतं याला एक ओळी माऊलीची बघा माझ्या पदरात नाहीये श्रीमंताच्या लग्नामध्ये गरीब जरी बसला तरी त्याला तेच जेवायला असतंय मोठा मंत्री आला तरी त्याला तेच जेवायला असतंय आणि मध्यमवर्गीय बसला तरी त्याला तेच जेवायला असतंय श्रीमंताची या पंक्ती भोजने तळलेल्या वरिल्या एकची पक्वाने तैसा अर्थ ज्ञान पठणे मोक्षाची लाभे मग इथं सगळ्याला पुण्य सारखं मिळतंय त्याच्यामुळं मगाच आमच्या कोणी विनंती केली बघा आमचे माझ्या लक्षात नाही गुरुजीने वाढणाऱ्याला सुद्धा तेवढं पंगत घालण्याचं पुण्य मिळतंय पण बाहेरगावच्या मंडळीने सुद्धा दुसरी पंगत वाढायचं आम्हाला सहकार्य करावं एवढी कळकळीची विनंती करतो संपला का अद्या संपलेला आहे आजच्या पंक्तीचे यजमान